एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातल्या रस्त्यांकडे बघा असं म्हटलं जातं. कारण रस्ते फक्त दोन ठिकाणं जोडत नाहीत, तर रस्ते माणसं, बाजारपेठा, शिक्षण, आरोग्य आणि संधीला जोडतात. रस्ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रक्तवाहिन्यांसारखं एक प्रकारे काम करतात. जशी शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत असेल तर प्रत्येक अवयव निरोगी राहतो, तसंच देशात रस्त्यांचं जाळं सक्षम असेल तर विकासाचा प्रवाह अनेक गावांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच जगातील विकसित देशांकडे पाहिलं तर त्यांची अर्थव्यवस्था मजबूत असण्यामागे उत्कृष्ट रस्ते आणि पायाभूत सुविधा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ दिसतो. पण सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय बनली आहे. काही ठिकाणी तर जेमतेम पाऊस पडून सुद्धा रस्ते अक्षरशः वाहून गेल्याचं चित्र आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, उखडलेला डांबराचा थर आणि वाहतुकीसाठी निर्माण झालेल्या अडचणी ही विदारक परिस्थिती एबीपी माझानं समोर आणली आहे. आत्ताच आपण राज्यातल्या काही रस्त्यांची ही प्रातिनिधिक दृश्य पाहिली आहे. पण ही परिस्थिती केवळ काही ठिकाणांपुरतीच मर्यादित नाहीये. राज्याच्या बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र दिसून येत आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराष्ट्रातनं अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. देशातील 4 प्रमुख महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन असो किंवा मग उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग असो, त्यापैकी अनेक मार्ग महाराष्ट्रातनं जातात. दुर्दैवाने याच महामार्गांपैकी अनेकांची अवस्था सध्या चिंताजनक बनली आहे. आपण राज्यातल्या रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घेणारच आहोत. रस्त्यांची अशी दुर्दशा नेमकी का झाली, त्यामागच्या कारणांचाही शोध घेणार आहोत. तसंच चांगल्या रस्त्यांच्या आवश्यकतेचा वेध सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याच मुंबईतलं JNPA हे आशियातलं सर्वात मोठं आणि पहिल्या 5 मधलं बंदर आहे. या बंदरावर रोजच्या रोज 20,000पेक्षा अधिक मालवाहू ट्रकची ये-जा असते. त्यातील 10,000 ट्रक हे उत्तर भारतात नेतात. त्यावेळी सगळी वाहनं ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा वापर करतात. याच घोडबंदर रस्त्यावरनं गायमुख परिसरात एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल असलेला 8 किलोमीटर लांबीचा एक घाट रस्ता आहे. या घाट रस्त्याची गेल्या 2 वर्षात 4 वेळेला डागडुजी झाली, पण त्यानंतर सुद्धा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनीच भरलेला आहे. काही ठिकाणी तर 6-6 फूट लांब आणि 8-8 इंच खोल असे खड्डे पडले. त्यातून मार्ग काढताना वाहनांची अवस्था समुद्रावरती डोलणाऱ्या एखाद्या होडीसारखी होते. सर्वाधिक हाल होतात ते दुचाकीस्वारांचे. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहन चालकांना अनेकदा अपघातांना सुद्धा सामोरं जावं लागतं. तांत्रिकदृष्ट्या घोडबंदर रोड हा केंद्र सरकारच्या NHAIचा आहे, पण घाट मार्गातला 4 किलोमीटरचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आणि 4 किलोमीटरचा रस्ता राज्य सरकारच्या MSRDCच्या ताब्यात येतो. या दोघांमध्ये रस्ता दुरुस्तीवरनं वाद सुरू आहे आणि त्याचाच फटका सातत्यानं वाहन चालकांना बसतो. तर राज्यामध्ये अनेक रस्त्यांची दुर्दशा होण्याचं कारण हे अतिशय भीषण असल्याचं समोर आलंय. ते कारण असं आहे की राज्यात सध्याचे रस्ते 2022च्या दरांनुसार बांधले जातात. 2022 नंतर नवे दर निश्चितच झालेले नाहीये. त्यामुळे तेव्हाचे दर, आजचे दर आणि कामाची गुणवत्ता यात मोठ्या प्रमाणात फरक पडतो. ही धक्कादायक माहिती कंत्राटदार आणि अभियंता महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांनीच एबीपी माझाला दिली आहे. स्टेट स्टँडर्ड रेट्स आता आपल्या सोलापूरमध्ये असू द्या, या भागामध्ये पाऊस थोडासा कमी असतो, तिथं रेट वेगळा असतो. कोकणमध्ये सगळ्यात जास्त पाऊस असतो, तिथं सध्या रेट्स वेगळे असतात. परंतु जी SSR समिती आहे राज्याची, ती SSR समिती ऑफिसमध्ये बसून मागच्या वर्षी जो 2022, 21, 23चा रेट असतो, 21चा, तोच कायम करून 5-5 वर्ष करतो. आणि आम्ही जेव्हा SSR समितीला विचारतो की एवढे रेट्स कमी कसे काय, तर ते म्हणतात तुमचे कॉन्ट्रॅक्टर आत्ताच्याही रेट्सला 20%, 40%, 50% बिलो भरतात. हे कारण अत्यंत चुकीचं आहे. जो रेट सध्या चालू आहे त्या रेटनी त्या कामाचं अंदाजपत्रक करणं ही काळाची सध्या गरज आहे. तर दरवर्षी पावसाळा आला की सोशल मीडियावरती खड्ड्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात. आम्ही माध्यमं सुद्धा कुठे कुठे किती खड्डे पडलेत, त्यामुळे कसे अपघात झालेत याच्या बातम्या दाखवतो. नेहमीची येतो पावसाळा या युक्तीप्रमाणेच हे खड्डे पडण्याचं वास्तव सुद्धा दरवर्षीच दाखवावं लागतं.
आशा करूयात की ही भीषण परिस्थिती राज्यकर्त्यांपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचेल, खड्डे बुजवले जातील, कुणाचे जीव जाणार नाहीत, ताणही टळेल, त्रासही वाचेल आणि पुढच्या वर्षी या बातम्या दाखवण्याची गरजही लागणार नाही.